तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे त्र्यंबकेश्वरला. सकाळ सकाळ थंडी वगैरे आहे आणि आम्ही पोचलेलो आता समृद्धी एक्सप्रेसवेने आलेलो आम्ही. आणि आता आम्ही इगतपुरच्या पुढे आलेलो आहे. मित्रांनो बघा, तिथे आमची कार पार्क केलेली आहे आणि हे बघा, हे तिघजण बघा इकडे एकदम शेकोटी घेत होत आहे. श्री सावंत बघा, श्री सावंतची कुल्फी झालेली आहे. तर मित्रांनो लाईन बघू शकता, हे बघा कुठपर्यंत गेली आहे. गेटपर्यंत लाईन गेली आहे. मला वाटतं यांचं आज दर्शन होणार नाही, दुसरा दिवस लागेल यांना दर्शनासाठी. पण तुम्हाला पूर्ण झूम करू नको, तो लाईन कुठपर्यंत गेली आहे बघा, पूर्ण गेटपर्यंत लाईन गेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललेलो ब्रह्मगिरी पर्वतावर आणि आमच्या बरोबरच्या माणसांची हालत भरपूर बेकार झाली. आधीच सुरुवात होताच बेकार झालेली हालत मी तुम्हाला दाखवतो. आमच्या बरोबरची माणसं अशी चढत आहेत आणि हे लोक चढतील की नाही असं वाटत नाही मला. अर्धवटनेच परत येतील. आणि तेव्हा तिकडं म्हातारी माणसं किती पटापट वर गेलेली आहेत. आणि बघा आमचे तिघं चाललेले आहेत ब्रह्मगिरी पर्वतावरती. तेव्हा संजय सावंत बघू शकता, बघा मित्रांनो, तुम्ही जर ब्रह्मगिरी पर्वत इकडे येत असाल थोडं लवकरच या, सकाळीच लवकर दर्शन घ्या आणि त्याच्यानंतर येण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो तुम्ही येता येता इथे धर्मशाळा लागते, तर ज्यांना पण रात्री स्टे करायचे तर धर्मशाळेमध्ये स्टे करू शकता. आणि असं वाटतं आता आम्ही पोचू वरती. हे बघ असा एकदम सुंदर नजारा मित्रांनो बघायला भेटतोय. बघा सुंदर नजारा. सुरू होते 90 डिग्री चढाई. हे बघा निसर्गाचा सुंदर असा नजारा तुम्हाला मित्रांनो बघायला भेटेल तिकडे. मित्रांनो फायनली आम्ही ब्रह्मगिरी पर्वत चढलेलो. हे बघू शकता आमचे सगळे फॅमिली मेंबर. आणि अजून थोडंसं आहे बघा, इथे वर गेल्यावर नंतर आय थिंक टेम्पल वगैरे आहेत. आणि यांचे तुम्ही चेहरे बघू शकता. हे बघा, हे बघा चेहरे पूर्ण वाट लागली आहे त्यांची. आणि ब्रह्मगिरी त्यांना आठवणीत राहील. फायनली मित्रांनो आम्ही ब्रह्मगिरी पर्वतावर आलेलो आहोत. हे बघा, आणि आता इकडून त्या साईडला आय थिंक गोदावरी टेम्पल वगैरे आहे आणि इकडे जटा टेम्पल आहे. तर जवळजवळच आहे. असं तुम्ही जर लवकर आलात तर लवकर फटाफट करू शकता. एकाच लाईनीमध्येच आहेत दोन्ही पण टेम्पल. आणि तसं म्हटलं तर तुम्ही 1 ते 1.5 तासात चढू शकता, वरती येऊ शकता. ह्या साईडून मित्रांनो गोदावरीसाठी गोदावरी टेम्पल आहे. हे बघा तुम्ही इकडून उतरून खाली येऊ शकता असं. आणि ह्या वाटेने ह्या साईडला गोदावरी टेम्पलला जाऊ शकता. गोदावरी टेम्पलचं दर्शन केलं की तिकडून खालच्या वाटेने बघा हे लोक तुम्हाला जाताना दिसतात इथून. तर त्या साईडून जटा टेम्पल आहे, तर तिकडे तुम्ही जटा टेम्पलसाठी जाऊ शकता. तर मित्रांनो इकडे येत असाल तर या माकडांपासून जरा सावधान राहा, कारण का हे लोक हे बघा काही पण असं फुलं वगैरे डायरेक्ट पिशव्या वगैरे घेऊन हे करतात, फाडून टाकतात.
तर इथे येताना काही घेऊन येऊ नका जाता. पाण्याची बॉटलसुद्धा नाही आणली तरी ठीक आहे, इथे तुम्हाला भेटू शकतं. हे ब्रह्मगिरी मुख्य दर्शन. हे बघा मित्रांनो, ही आहे गोदावरी उगमस्थान. देवतः गोदावरी गंगा महागंगे नमो गंगे वल्लभे वहतित्वं महादेवी गोदावरी नमस्तुते निरन्ये. मित्रांनो, हा कडा पाहू शकता. आता त्या साईडला आहे, हे बघा त्या साईडला आहे जटा टेम्पल. तर आम्ही लोक त्या साईडलाच चाललेलो आहे. तसं म्हणायला गेलं तर आम्ही फटाफट आमचं हे करून झालेलं आहे दर्शन. तर हे बघा इकडे एक मित्रांनो सरळच्या सरळ कडा आहे बघा. मित्रांनो हे बघा सरळच्या सरळ कडा आहे आणि ह्या टोकावर हे बघा हे मंदिर आहे. आम्ही जो आता मंदिरामध्ये जाऊन आलो ते हे पाहू शकतो इथे मंदिर. आणि हा पूर्ण असा खाली कडा आहे. पावसाळ्यात खूप छान वाटत असेल इकडे. फायनली मित्रांनो आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. इथे थोडंसं नाश्ता आहे बघा, पुरणपोळी आणि ते थोडं केक वगैरे आणलेला आहे तो आम्ही खातोय. तेव्हा श्री सावंत तिथे बसलेला आहे तो बघा. आता रिटर्न चाललेलो आहोत. श्री बघू शकता आता एक एक पायरी उतरत आहे हळूहळू. आणि आमचे भाऊजी बघू शकता हे बघा. फक्त तुम्हाला चढताना थोडा हा त्रास होईल ह्या पायऱ्यांचा. हे बघा पायऱ्या एकदम स्ट्रेट आहेत, पण उतरताना मित्रांनो काही टेन्शन नाही, हळूहळू धरून उतरू शकता तुम्ही. तर मित्रांनो खूप साऱ्या लोकांनी सांगितलं की ब्रह्मगिरी परत खूप उंच आहे, पण जर माणसाची जिद्द असेल तर ऑब्व्हियसली कुठलंही काम करू शकतो. हे बघ कसं बारकी बारकी पोरं ब्रह्मगिरी पर्वतावर जात आहेत, तर तुम्ही पण करू शकता नक्कीच. आणि आता मी ऑलमोस्ट खाली उतरलेलो आहे. आम्ही निघालो होतो 3 वाजता. 5 वाजता आमचं सगळं कंप्लीट दर्शन वगैरे सगळ्या मंदिरांची झाली. आणि आता 6च्या आतमध्ये आम्ही रिटर्न खाली पोचलो. तर तुम्ही त्यानुसार अंदाज बांधू शकता की तुम्ही जर ट्रॅकर असाल तर फास्टली चढू शकता, पण जर नसाल तर ॲटलिस्ट आम्हाला 1.5 तास लागला, तुम्ही 2 तास लागू शकतात. पण जर करणार असाल तर डेफिनेटली तुम्हाला करायला पाहिजे हा ट्रेक. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.